आपण स्त्रियांना स्वतःच्या वेळेला अजिबातच महत्त्व देत नाही आणि त्यातल्या त्यात जर आपण गृहिणी असू, तर फक्त सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत इतरांसाठी सगळ्या गोष्टी करत राहतो. स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे आपण विसरून जातो. सकाळचीच गोष्ट आहे. सकाळचं ऊन घ्यायचं, गवतावर थोडं चालून प्राणायाम करायचं म्हणून साधारण 8च्या सुमारास मी आणि जितेंद्र खाली सोसायटीच्या आवारात गेलेलो. आणि जितेंद्रला ऑफिसचा कॉल आल्यामुळे ते पलीकडे एकीकडे चालत राहिले. मी 10 मिनिटं चालून गवतावरती प्राणायाम करायला बसले. मग तिथं लगेच एक काकी माझ्या शेजारी येऊन बसल्या. खूप छान ड्रेस घातला होता त्यांनी. त्यांना एक चष्मा होता, छानशी टिकली लावलेली, केस उंच बांधले होते. एका बाजूला पर्स अडकवली होती आणि नकळत ओठांवर अशी फेंट लिपस्टिक होती. पॉन्ड्स पावडरचा वास असा दरवळत होता. मी पाय लांब करून स्ट्रेचिंग करत होते. त्यांनी करायला सुरुवात केली. आणि म्हणाल्या, "आप योगा करते हो?" मी म्हणाले, "थोडंफार." त्या हिंदीमध्ये बोलत होत्या, कारण त्या दिल्लीच्या होत्या. खूप बोलक्या होत्या त्या. मला म्हणाल्या, "माझा नवरा होमिओपॅथिक डॉक्टर आहे. रोज ते योगा करतात. मलाही सांगतात माझ्यासोबत कर म्हणून. पण माझ्याकडून होत नाही. सकाळी ते 3लाच उठतात, ध्यान, योगा तास 2 तास करतात." हे ऐकल्यावर मी त्यांना म्हणाले, "चांगलं आहे ना, तुम्हीही त्यांच्यासोबत थोडा योगा करायला पाहिजे." मग म्हणाल्या, "नाही जमत ना सकाळी लवकर उठायला." मग पुढे म्हणाल्या, "माझी मुलगी PhD झाली आहे, बंगलोरला असते आणि मुलगा MS झाला आहे. पूर्वी नोकरी करायचा, आता स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे त्यानं." त्या मुलांविषयी खूप कौतुकानं बोलत होत्या. जणू त्या स्वतःचंच कौतुक करतायत. अर्थात त्यांच्या मुलाबद्दल ऐकून मला छान वाटलं. मग त्यांनी माझी विचारपूस केली. तितक्यात तिथे जितेंद्र आले. जितेंद्र आल्यानंतर सुद्धा त्यांनी मला विचारलं, की "हे कोण?" मी म्हणाले, "मेरे पती." मग आम्हाला दोघांना पाहून त्यांना छान वाटलं. पुन्हा त्यांनी जितेंद्रची सुद्धा चौकशी केली आणि एक 5 मिनिटात 3-4 वेळा त्या म्हणाल्या, की "आता मुलांचा विचार करा, गोष्टी वेळेत व्हायला हव्यात." मी फक्त हसले आणि आम्ही दोघंही वेळ होतोय म्हणून वरती यायला निघालो. वरती येताना मी हाच विचार करत होते, की प्रत्येक स्त्री तिच्या मुलांवरून, नवऱ्यावरून स्वतःची ओळख करून देते. ती कोण आहे? तिला काय आवडतं? ती कशी आहे? ह्यातलं कोणत्याच गोष्टींचा आधार स्वतःची ओळख करून देताना तिला घ्यावासा का नाही बरं वाटत? मुलांच्या, नवऱ्याच्या प्रेमात स्वतःचं अस्तित्व कसं काय कोणी विसरतं आणि का? असं नको व्हायला ना. एखाद्या स्त्रीची नोकरी, घरकाम, छंद, तब्येत, दिसणं, वागणं, बोलणं, शिक्षण हे सगळं तिचं स्वतःचं आहे ना. मग ह्या सगळ्याबद्दल स्त्रीने बोलायला नको का? स्वतःबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. भरभरून बोललं पाहिजे. जसं आपण इतरांचं कौतुक करतो, त्याच पद्धतीने स्वतःचंही कधीतरी कौतुक केलं पाहिजे. आपण उगीचच किरकिर करतो, की माझं माझ्या घरातली लोकं कौतुकच करत नाहीत. मी सगळ्यांसाठी इतकं करते, पण त्यांना ते दिसतच नाही. का दुसरे जण आपलं कौतुक करतील ह्याची वाट बघायची? या चुका मी सुद्धा केल्यात. तेव्हा माझ्यासुद्धा डोक्याला फार त्रास व्हायचा, की अरे मी इतकं सगळं करते आणि माझं कौतुक कोणीच करत नाही. बाहेरची लोकं मला छान म्हणतात, पण घरामध्ये म्हणावं तितकं कौतुक होत नाही. पण मग असा विचार केला, की आपण हे कशासाठी करतो? कोणासाठी करतो? कौतुक करण्यासाठी करतो? का ह्यातून मला आनंद मिळतोय म्हणून मी हे करतीये? ऑफकोर्स मला यातून आनंद मिळतो. 4 लोकांना छान गोष्टी ऐकायला मिळतात. कुठेतरी त्यांना डोक्याला शांतता मिळते म्हणून मी हे करते. मग बास आहे की. कोणीतरी कौतुक करावं म्हणून आपण एखादी गोष्ट करायचीच नाहीये. आणि स्वतःचं कौतुक स्वतःही करायचं. जसं आपण मुलांबद्दल बोलतो भरभरून, तसं स्वतःबद्दलही भरभरून बोलायचं, की मला काय वाटतंय, मला काय आवडतं, मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, मला इथे जायला आवडतं. कधीही आपण ना मैत्रिणींमध्ये गेलो, की आपण फक्त वेगवेगळ्या व्यक्तींविषयी बोलतो. मग त्या घरातल्या व्यक्ती असू देत किंवा आपली मुलं असू देत, आपला नवरा असू देत, कॉलनीमधल्या स्त्रिया असू देत, कोणीही. आपण फक्त व्यक्तींबद्दल, वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल बोलतो. मग चांगलं का वाईट हा मुद्दा नाहीये, पण आपण फक्त इतरांविषयी बोलतो. आपण स्वतःविषयी कधीच बोलत नाही. मग कदाचित आपल्याकडे आपल्याविषयी बोलायला काही नाहीये का? आपण काही वेगळं करत नाही आहोत का? वेळ खूप कमी आहे आपल्याकडे आणि हा वेळ ना असा निघून चाललाय. नंतर असं वाटायला नको, की आपण काहीच केलं नाहीये. आपण फक्त इतरांसाठी करत राहिलोय. आपण स्वतःसाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काहीच केलेलं नाहीये. बरं आता काही जणी अशा असतील, की त्या म्हणतील, की माझं शिक्षण झालेलं नाहीये, मी घरीच असते. मग मी काय माझी ओळख निर्माण करणार? मुळात स्वतःची ओळख आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी काम केलं पाहिजे असं नाहीये.
खूपच लहान-सहान गोष्टींमधून आपण आपली ओळख निर्माण करू शकतो. खूप स्त्रियांना स्वयंपाक करायला आवडतं. आपण त्यातून बिझनेस काढू शकतो. नसेलच करायचा, जमतच नसेल, तर स्वयंपाक करताना स्वयंपाक ही एक कला आहे. हा प्रत्येकाला नाही जमत. ही कला प्रत्येकाला अवगत नसते. मग आपण आपल्या या कलेबद्दल भरभरून बोलू शकतो. हे सुद्धा आपली ओळखच आहे, की मी स्वयंपाक छान करते. मी घर छान आवरते. मला घर स्वच्छ ठेवायला आवडतं. त्यासाठी मी वेगवेगळे प्रयत्न करत असते. मला झाडं जपायची आवड आहे, झाडं लावायची आवड आहे. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला आवडतात. या बारीक-सारीक गोष्टीसुद्धा तुमची ओळख होऊ शकते ना. तुम्ही त्याबद्दल बोला ना आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करायचा. आता आपल्याला ऑर्गनाइज्ड छान घर आवडतं ना, मग आणखी ते वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल हे बघायचं, याचा अभ्यास करायचा. वेळ खूप कमी आहे आणि तो वेळ इकडे-तिकडे घालवण्यापेक्षा अशा छोट्या-छोट्या गोष्टी जर केल्या तर काय हरकत आहे? आपल्या घरात आल्यावर सुंदर ऑर्गनाइज्ड घर बघून समोरच्याला छानच वाटणार आहे ना? मे बी तो म्हणेल, "छान वाटतंय." नाही म्हणेल, तो भागच वेगळा. पण त्यातून तुमची ओळख झाली ना, की ह्या स्त्रीला घर व्यवस्थित ठेवायला आवडतं. मग रेग्युलर नुसतं रोजची कामं केली म्हणजे घर व्यवस्थित ठेवलं का? नाही. घरामध्ये सतत वेगवेगळे चेंजेस केले पाहिजेत. किचनमध्ये चेंजेस केले पाहिजेत. हॉलमध्ये काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. कधी पडदे वेगळे लावले पाहिजेत, तर कधी बेडशीटच बदलली पाहिजेत. कधी उशांचे कव्हरच वेगवेगळे आणले पाहिजेत. छान-छान आजकाल तर किती स्वस्तात मस्त अशी शॉपिंग आपण करू शकतो. सो तिथे जाऊन वेगवेगळ्या दुकानांना भेटी देऊन आपल्या घरासाठी छान-छान गोष्टी घ्यायला पाहिजेत. हे करू शकतो आपण. ह्या जगामध्ये कोणतीच अशी व्यक्ती नाहीये, की तिला तिची स्वतःची आवड नाही. असं होऊच शकत नाही. आपल्यावरती खूप जबाबदाऱ्या असतात, खूप कामं आपल्याला करायची असतात, आपल्याला वेळ पुरत नसतो. पण प्रत्येकाला काही ना काही केल्यानंतर आनंद मिळतोच. मग ती गृहिणी असू देत किंवा वर्किंग वुमन असू देत. त्यामुळे मला असं वाटतं, की आधी स्वतःमध्ये वाकून बघितलं पाहिजे, की मला काय आवडतं आणि काय केल्याने मला आनंद मिळतो. जेव्हा हे केल्याने आपल्याला आनंद मिळतो हे आपल्याला कळलं ना, आपण त्या गोष्टीकडे हमखास वळतो. आपल्याला माहितीच नसतं, की आपल्याला काय केल्याने आनंद मिळतो. आपण कधी स्वतःचा विचारच केलेला नसतो, स्वतःबद्दल बोललेलंच नसतो आपण. त्यामुळे आपल्याला कळतच नाही, की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय केल्याने आपल्याला आनंद होतो. जेव्हा आपण स्वतःचा शोध घेऊ आणि आपल्याला हे लक्षात येईल, की ही गोष्ट केल्याने मला आनंद मिळतो आणि मग आपण ते करायला लागू आणि एकदा आपण आपल्याला आनंद देणारी गोष्ट करायला लागलो, त्याचे फायदे आपल्याला कळायला लागले, की आपण त्या सवयींना ॲडिक्ट होतो. आपण आपल्या वेळेला महत्त्व द्यायला लागतो. पण जे पहिलं पाऊल उचलायचं आहे ना, ते आपल्यालाच उचलावं लागेल. मी उद्या करेन, मी परवा करेन, मला काय आवडतं मला माहितीच नाहीये, जाऊ दे, कशाला हे सगळं? नको, हे विचारच नकोत. आत्ता या क्षणापासून मला काय आवडतं या गोष्टीचा विचार करा. वेळ खूप कमी आहे. स्वतःला बदला, स्वतःच्या आतमध्ये डोकावून पहा. आपलं कुठे चुकतंय, आपण काय केलं पाहिजे, वही पेन घेऊन बसा, लिहून काढा आणि फक्त आणि फक्त स्वतःच्या आवडी जपण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या गोष्टी आपोआप सुधारायला लागतील. स्वतःच्या वेळेला महत्त्व देणे हा एक बेसिक हक्क आहे आणि तो प्रत्येकाला आहे. आणि जर एखाद्या स्त्रीने ठरवलं ना, की हे करायचं म्हणून, तर ती काय-काय करू शकते, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि म्हणूनच तुम्ही जरी गृहिणी असाल, तरी देखील स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या. आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे. आपल्याला खूप छान-छान गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे रोजच्या त्या एका कम्फर्ट झोनमधून अडकलोय ना आपण, त्या कम्फर्ट झोनमध्ये त्यातून बाहेर पडायचं आहे आणि काहीतरी वेगळं करायचं आहे. स्वतःसाठी जगायचं आहे. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. मग ती ओळख मोठी असू देत, लहान असू देत, काही फरक पडत नाही. स्वतःची ओळख स्वतःला असली पाहिजे. काय, बरोबर ना? पटतंय ना? मग वाट कसली बघताय? लगेचच कामाला लागा. आणि त्याआधी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला खूप छान वाटतं. आणखी छान-छान विषय तुमच्यापुढे घेऊन यायला मला खूप प्रोत्साहन मिळतं. आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल ते देखील मला सांगा. मी नक्की तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनासुद्धा स्वतःचा आनंद शोधण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि हो, इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप
खूप धन्यवाद. खूप कृतज्ञ आहे मी. तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय. थँक यू सो मच.